शोध मुक्तीचा. शिव सहानी, उद्योग जगतातील आघाडीचं नाव. जन्म मुंबईतला, शिक्षण इथलंच आणि आजवरची यशस्वी कारकीर्दही जाणीवपूर्वक जोपासलेली. ज्या अमेरिकन मल्टीनॅशनलचा तो CEO आहे, ती कंपनी म्हणजे जागतिक पटलावरील औषधे आणि आरोग्य उद्योगातील एक नंबरची कंपनी. अगोदरच्या 3 नोकऱ्यात अनेक बढत्या घेत कंपनी प्रमुख म्हणून हा म्हणता या पदाला पोचला आणि त्या गोष्टीलाही आता 3-1 वर्ष उलटून गेली. थोडक्यात काय तर 40च्या आतच इतकी मजल मारणाऱ्यांची संख्या अख्ख्या भारतात हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी आहे. त्याच्या कंपनीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जगभरातील सर्व देशांच्या CEO मध्ये हाच सर्वात तरुण. त्याच्या भारतीय संस्थानातल्या त्याच्या टीमचं सरासरी वय 50च्या पुढचं. अपवाद फक्त एकच, केतकी गायतोंडे. केतकी ही शिवची समवयस्क, त्याच्या कंपनीची ह्युमन रिसोर्सेसची प्रमुख. वयामुळं म्हणा, तिच्या कामाच्या स्वरूपामुळं म्हणा, अथवा त्यांच्यातील प्रोफेशनल संबंधांमुळे म्हणा, शिवबरोबर केतकीचे एका पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यात केतकीची आजवरची कारकीर्द सुद्धा लक्षात घेण्यासारखीच आहे. HR पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ती सरळ इथंच आली आणि इथलीच झाली. अत्यंत सरळ पण निडर स्वभाव आणि त्याला योग्य मेहनतीची जोड देत ती सुद्धा हळूहळू या पदावर पोचली. आपल्या वागणुकीत सतत काही मूल्य जपणारी आणि अराजकारणी वर्तनाची ही तिची ख्याती तिनं आजवर कायम राखली आहे. आणि त्याचमुळं कोणताही विषय शिवपर्यंत घेऊन जाताना तिनं कधी 2 वेळा विचार केल्याचं ऐकिवात नाही. जे योग्य ते ती बोलतेच, अगदी शिव समोर सुद्धा. तो दिवसही त्यातलाच एक. शिव, मला ठाऊक नाही तुझ्यापर्यंत आलं की नाही, पण काल राघवची यंद्यांबरोबर फार खडाजंगी झाली. यंदे म्हणजे शिवचे मॅन्युफॅक्चरिंग हेड. कंपनीच्या महाराष्ट्रातल्या 2ही फॅक्टऱ्यांचे जनरल मॅनेजर्स यंद्यांना रिपोर्ट करतात आणि सर्व कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा कारभारही यंदेच चालवतात. राघव म्हणजे केतकीचा रिक्रुटमेंट हेड. सिनियर मॅनेजर्सची सर्व रिक्रुटमेंट तो स्वतः करतो, एका असिस्टंटच्या सहाय्यानं, आणि इतर सर्व रिक्रुटमेंट राघवची टीम करते. हो का? नाही बाबा, मी असं काही ऐकलं तरी नाही. एनिथिंग सिरियस दॅट आय शुड नो अबाउट? म्हणजे तुझ्या पद्धतीप्रमाणे तू त्या दोघांशी नक्कीच बोलली असणार आहेस माझ्याकडे यायच्या आधी, बरोबर? ऑफकोर्स, ते तर मी बोललेच आहे रे, पण मला असं वाटलं की ही गोष्ट तुझ्यापर्यंत पोचण्या इतकी महत्वाची असल्यामुळे मी सांगते. बरं मग सांग की. यंदे आणि राघवच्या खडाजंगीचा विषय होता अर्थातच रिक्रुटमेंट. राघवचं म्हणणं असं होतं की कितीही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट्सना यंद्यांना दाखवले तरी त्यांच्या निवडीचा एकच पॅटर्न होता आणि तो कंपनीच्या विचारसरणीशी विसंगत होता, बायस्ड होता. गेल्या 2 वर्षात यंद्यांनी एकूण 35 मॅनेजरियल आणि सुपरवायझरी स्टाफची भरती केली होती, अर्थात राघवच्या टीमनं पाठवलेल्या कॅन्डिडेट्स मधूनच. पण योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यातले तब्बल 33 जण मराठी होते आणि उरलेले 2 गोव्याचे. केतकीनं अशी माहिती सांगितल्याबरोबर शिव म्हणाला, अगं मग व्हॉट इज सो अनयुज्युअल अबाउट इट? आपल्या फॅक्टऱ्या महाराष्ट्रात म्हटल्यावर मॅन्युफॅक्चरिंगची लोक इथलीच असणार ना? ते तितकं साधं नाहीये शिव. एकतर आपल्या डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजनच्या सरळ सरळ धोरणाविरुद्ध हे आहे, आणि मुख्य म्हणजे राघवच्या टीमनं त्यांना कॅन्डिडेट्स दाखवताना इतरही अनेक सुयोग्य अमराठी कॅन्डिडेट्स दिले होते. यंद्यांनी त्यांना खड्यासारखे बाजूला केले. हो का? मग केतकीनं कालच्या खडाजंगीची पुढची कहाणी सांगितली. राघवनं यंद्यांच्या निदर्शनास तो पॅटर्न आणल्यावर ते जे त्याच्यावर उखडले की त्यांच्या केबिनच्या बाहेरच्या लोकांना वाटलं की आतमध्ये शारीरिक झटापट सुरू झाली आहे. अर्थात त्यातही आवाज तसा यंद्यांचाच येत होता, पण अधूनमधून राघवचाही यायचा. आपल्या निर्णयाचं समर्थन करताना यंद्यांनी राघवकडं हेही कबूल केलं की त्यांना आहेच असा मराठी बाणा आणि त्यांचा त्यांना अभिमानही आहे. बरं, ते इतकं बोलून थांबले नाहीत. बोलण्याच्या भरात म्हणाले, मला जाब विचारतोस? सर्वत्र नजर टाक. त्या पद्मनाभननं QA मध्ये पाय मोडक्यांची फौज उभी केली आहे.
तिकडे लक्ष दे. रामन काय, राघवन काय, कृष्णन काय, सगळे पाय मोडके मद्रासी झाले. केतकी पुढे सांगत राहिली की राघव थेट यंद्यांच्या केबिनमधून जो निघाला तो तिच्याकडे गेला. त्याचं सगळं ऐकल्यावर तिनं पद्मनाभनचा रिक्रुटमेंट डेटा बघितला तर यंदे म्हणत होते ते तसं खरंच दिसलं. गेल्या 15 केमिस्टच्या रिक्रुटमेंटमधले 14 मद्रासी. त्यानंतर ती यंद्यांशी बोलली आणि पद्मनाभनशी, आणि मगच शिवकडे आली. मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे केतकी? तुझ्या सर्व टीमला एकदा बोलवून अनबायस्ड रिक्रुटमेंट ही फक्त कंपनीची धोरणात्मक बाबच नाहीये, तर कंपनीच्या व्यावसायिक वृद्धीसाठी सुद्धा तितकीच आवश्यक आहे आणि नैतिक दृष्ट्याही तसंच करणं योग्य आहे असं तू ठासून सांगावंस असं मला वाटतं. आपलं धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहे कम्युनिकेशनचं HR मधून जावं, नाही का? ते तर मी करणारच आहे रे. एकच कम्युनिकेशन नाही तर तो मेसेज निराळ्या माध्यमातनं मी देणार आहे. ठीक आहे. केतकी त्या मीटिंगमधनं बाहेर पडली खरी, पण थोडीशी संभ्रमावस्थेतच. म्हणजे शिवबरोबर झालेल्या अशा अनेक मीटिंग्स नंतर तिनं ही अवस्था अनुभवलेलीच होती. शिवला नक्की विषयाचं गांभीर्य कळलंय की नाही, कळलं असेल तर तो स्वतः त्यात ऍक्टिव्ह इंटरेस्ट घेऊन त्याच्या टीमशी बोलेल का नाही वगैरे अनेक प्रश्न तिच्या मनात रेंगाळत होते. पण त्याचबरोबर पुन्हा एकदा योग्य ती नैतिक भूमिकाच आपण घेतली या समाधानात ती तिच्या पुढच्या कामात व्यग्र झाली. परीक्षित गर्ग हा त्यांचा परचेस हेड. आर्थिक व्यवहारासंबंधात सर्वात संवेदनक्षम असा हा विभाग असल्यानं शिवनं परीक्षितचं रिपोर्टिंग स्वतःकडेच ठेवलं होतं. कोट्यावधींचा माल म्हणजे अगदी पिन टू पियानो खरेदी करण्याची जबाबदारी असलेला हा विभाग. तर त्याचं असं झालं की एका विवेक्षित बल्क ड्रगचा पुरवठादार एक दिवस थेट शिवच्या ऑफिस बाहेर येऊन दाखल झाला. तो जरी इथे पुरवठादार असला तरी त्याच्या कंपनीचा नॅशनल सेल्स मॅनेजर होता आणि ती कंपनी सुद्धा एका प्रतिष्ठित जागतिक कंपनीच होती. त्यामुळे ऑफिसमध्ये असतानाही केवळ प्रायर अपॉइंटमेंट नाही म्हणून त्याला परत पाठवणं शिवला योग्य वाटलं नाही आणि म्हणून तो त्याला भेटायला तयार झाला. आज अचानक काय काम काढलं आणि तेही थेट माझ्यापाशी? परीक्षित नाहीये का ऑफिसमध्ये? सर, आता त्याच्याशी पुन्हा बोलणं शक्य नाही. नाही, मी नाही समजलो. काय समजायचं त्यात सर? पाणी आता डोक्यावरनं चाललंय. माझ्या हातात असलेलं सगळं केलं हो त्याच्यासाठी. अगदी ग्लोबल HQ वरून स्पेशल अप्रुव्हल घेऊनही त्याचे लाड पुरवले आजपर्यंत. केवळ तुम्ही आमचे सर्वात मोठे कस्टमर आहात म्हणून. पण आज परीक्षित ऑफिसात नाही म्हणून त्याच्या असिस्टंटला प्रफुल्ल झाला भेटलो पुढच्या क्वार्टरची ऑर्डर बुक करायला. तर तो म्हणतो कसा, चायनावरनं माल स्वस्त मिळतोय, बघा प्राइस मॅच करता येत असेल तर, नाहीतर आमची तरी मॅच फिक्स करा. ते ऐकून मी इतका चवताळलो ना आणि त्याला विचारलं, परीक्षितला माहित आहे काय तू काय बोलतोयस ते, का सांगू त्याला? तर तो म्हणतो कसा, गर्ग साहेबांनीच दिली अथॉरिटी, आता त्यावर मी काय बोलणार? थेट उठलो आणि आलो तुमच्यापाशी. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, निघा आता. रन युअर बिझनेस ॲज युजल विथ अस. आता सगळं तुमच्यावर सर. आणि तो निघाला. टीना, प्लीज कॉल केतकी अँड आस्क हर टू सी मी इमिडिएटली. इतक्या तातडीच्या निरोपानंतर केतकी शिवच्या ऑफिसात लगेच हजर झाली. केतकी, आज प्रफुल्ल झाचा शेवटचा दिवस आहे. काय? मला माहित नव्हतं. कोणालाच माहित नाहीये, त्याला स्वतःला सुद्धा. त्यानंतर शिवनं केतकीला प्रफुल्लबद्दलच्या तक्रारीबद्दल सांगितलं. केतकीनं पुराव्याबद्दल त्याला विचारलं. त्यावर त्यानं निक्षून असं सांगितलं की इतकं सगळं झाल्यावर इतर पुराव्यांची तशी गरज नाहीये. तिनं फक्त प्रफुल्लला बोलावून त्याचा राजीनामा मागावा आणि आजच्या आज सर्व पेपरवर्क पूर्ण करून त्याला मोकळं करावं. पण शिव, आज परीक्षित सुद्धा नाहीये ऑफिसात.
कमीत कमी तो परत येईपर्यंत तरी थांबावा. नो नीड. आय विल हँडल हिम पर्सनली. तू फक्त इतकंच कर केतकी. शिव, अरे एका माणसाच्या केवळ तोंडी तक्रावर इतकी एक्स्ट्रीम म्हणजे खरं तर हार्श ऍक्शन मला जरा जास्तच वाटतेय. आणि खास करून अशा अनेक वदंता प्रत्यक्ष परीक्षेच्या बाबतीत आहेत आणि आपण त्यावर अगोदर बोललोही आहोत. पण तूच म्हणत आला आहेस की पुराव्याविना आपले हात बांधले गेले आहेत. मग आता काय हे करायला सांगतोयस मला? मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे केतकी, आणि मला माहित आहे की इंटेग्रिटी व्हायोलेशनच्या प्रकरणात तरी तू आता तुझा मुद्दा जास्त ताणून धरणार नाहीस. आता यापुढे कोणतीच चर्चा संभवत नाही हे जाणून आणि त्याहीपेक्षा प्रामाणिकपणा हे नॉन निगोशिएबल मूल्य समजणाऱ्या केतकीला प्रफुल्लला आजच्या आज काढून टाकणं भाग झालं आणि तिच्या नेटक्या पद्धतीनं तिनं केलंही. हे सर्व पार पाडल्यावर पुन्हा एकदा केतकी विचार करू लागली तो शिवच्या वागण्याबद्दल. एकीकडं अप्रामाणिक वर्तनाच्या मुद्द्यावर त्यानं प्रफुल्लवर घेतलेली ऍक्शन तिच्या मूल्यात फिट्ट बसणारी होती. पण दुसरीकडे अनेक वेळा त्यानं परीक्षितला पाठीशी घातलं होतं. पुराव्याअभावी ही सुद्धा वास्तुस्थितीच होती. परत एकदा शिवनं तिला एका संभ्रमावस्थेत पोचवलं होतं हे मात्र खरं. Raising an invoice is very different from realizing payments, my Johnny boy. पाध्ये म्हणजे शिवचे चीफ ऑफ फिनान्स आणि सक्सेना म्हणजे हेड ऑफ इन्स्टिट्यूशनल सेल्स इंडिया. अशा प्रकारची देवाणघेवाण पाध्ये आणि सक्सेनांमध्ये नेहमीच व्हायची. कधी फ्रेंडली तर कधी पराकोटीची तीव्र. परंतु वरील देवाणघेवाणीत काही महत्वाच्या गोष्टी अंतर्भूत होत्या. त्याची पार्श्वभूमी अशी की एका विशिष्ट प्रकारची डायग्नोस्टिक मशिनरी शिवच्या कंपनीनं सुपर हेल्थ हॉस्पिटल्सला पुरवली होती. त्यांची किंमत मुळी काही कोटींच्या घरात म्हणजे सुमारे 150 कोटींची होती. सुपर हेल्थचा भारतातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ती पुरवण्यात आली होती, कोणत्याही ऍडव्हान्स पेमेंट शिवाय. ती मशीन्स डिलिव्हर केल्याबरोबर सक्सेनानं इनव्हॉइसेस रेज केले, जेणेकरून तो 150 कोटींचा सेल त्याला चालू वर्षात दाखवता आला. अशा तऱ्हेनं त्याचं टार्गेट पूर्ण झालं. शिवनं त्याच्या ग्लोबल HQला कबूल केलेलं ही टार्गेट त्यामुळे पूर्ण झालं आणि खरं तर पाध्यांना त्यात फारसा प्रॉब्लेम नव्हता. पण त्यांचं म्हणणं असं होतं की सक्सेनानं एका अर्थानं या वर्षीचे सेल्स इम्प्लेट केले, कारण सुपर हेल्थ हॉस्पिटल्सचे पैसे पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये देणार आणि वर त्यांनी काही मशीन्स परत पाठवायची रिस्कही होतीच. म्हणजे या वर्षी इतक्या मोठ्या ऑर्डरचा उदो करायचा, मोठी मोठी सेल्स कमिशनं वाटायची, CEO चा बोनस द्यायचा आणि तरीही पैशाची बात पुढच्या वर्षातली आणि ती सुद्धा जोखमीचीच. पाध्ये, एक फायनान्सचा माणूस म्हणून तुमचं असं कॉन्झर्वेटिव्ह असणं मी समजू शकतो, पण एनी बिझनेस अपॉर्च्युनिटी कम्स विथ असोसिएटेड रिस्क, हे सुद्धा लक्षात घ्या. सक्सेना, तू ड्यू डिलिजन्स केला आहेस ना सुपर हेल्थचा, आणि तशा नोंदी आहेत ना तुझ्याकडे तुझ्या फायलीत? मग प्लीज शेअर दोज विथ पाध्ये. शिवनं विषय संपवला. हे तिथं असलेल्या सर्वांच्या लक्षात आलं. सगळे उठून गेले आणि केतकी सुद्धा. आता हा जणू एक पॅटर्नच झाला होता केतकीच्या मनस्थितीचा, शिवच्या प्रत्येक महत्वाच्या मीटिंग नंतरचा. शिव म्हणाला, त्यात फारसं वागं काहीच नव्हतं. केतकी मनाशीच पुटपुटली. पण त्यानंतर तिने विचार केला की ती शिवच्या जागी असती तर तिने काय केलं असतं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिनं पाध्यांची बाजू घेतली असती. केतकी, प्लीज वर्क आउट लिबरल सेव्हरन्स पॅकेज फॉर राजाराम. मी स्वतः ते बोर्डमध्ये पास करून घेईन. हिज मेरिटोरियस लॉंग सर्व्हिस शुड ऑल्सो बी पब्लिकली रेकग्नाइज्ड. त्याच्यासाठी एक ग्रँड फेअरवेल सुद्धा ऑर्गनाईज कर ग. अरे पण कशासाठी हे सगळं शिव? तुला माहित आहे राजारामवरचा सेक्शुअल हॅरॅसमेंटचा चार्ज साबित झाला नाही. अंतर्गत समितीचा तसा रिपोर्ट आहे तुझ्याकडे. केवळ असा बिनबुडाचा आरोप झाला म्हणून तू त्याला डच्चू देणार, हे काही बरोबर नाही. केतकी नुसता न्याय देऊन भागत नाही.
तो दिला गेला याची सर्वांची खात्री होणं फार महत्वाचं असतं. अरे पण इथं तर अशा ऍक्शननं राजारामवर सरळ सरळ अन्याय होणार आहे. झिरो टॉलरन्स टू एनी हॅरॅसमेंटची पॉलिसी मी स्वतः लिहिली आहे आणि तरीही मी असं म्हणतेय, कारण इथे अशी हॅरॅसमेंट दुरान्वेही सिद्ध झाली नाहीये. केतकी, माझ्या जागी बसून बघ, तुला पटेल मी काय म्हणतोय ते. आणि माझ्या या निर्णयात मी तुला भागीदार व्हायला सांगत नाहीये, फक्त अंमलबजावणी करायला सांगतो माझ्या अधिकारात. अशा तऱ्हेने ही मीटिंग सुद्धा संपली. शिवच्या निर्णयाची इथे काटेकोर अंमलबजावणी झालीच. राजाराम बद्दल शिवला काही विशेष राग असेल असा इतिहास नव्हता. किंबहुना आजपर्यंतच्या सर्व नव्या प्रोजेक्ट्समध्ये राजारामनं जीव तोडून काम करून ती यशस्वी करून दाखवली होती. शिव तर अभिमानानं म्हणायचा की राजाराम्स प्रोजेक्ट टीम वर्क्स लाईक अ हायली एफिशियंट वेल ऑइल्ड मशीन. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याच्यावर एक हलकासा सुद्धा काळा डाग नव्हता. हे अचानकच त्याच्यावर बालंट काय येतं काय, त्या चौकशीत तो निर्दोष सुटतो काय आणि तरीही तो नोकरी गमावतो काय, केतकीला काहीच कळत नव्हतं. अर्थात तरीही शिवनं राजारामचा केलेला आदरयुक्त सत्कार, दिलेलं हेल्दी फायनान्शियल पॅकेज वगैरे बघता कुठंतरी तिला दिलासा वाटून गेला आणि असंही वाटलं की तिची अँटी हॅरॅसमेंटचा मेसेज त्यातून सबळ झाला. पण संभ्रम मात्र परत परत डोकावतच राहिला. यू डोंट क्वाईट लुक इन युअर एलिमेंट केतकी. काय झालंय हल्ली तुला? अरे काहीच नाही. का असं का विचारतोयस? केतकी, यू मस्ट ग्रँट मी अ लिटल बिट ऑफ परसेप्टिव्हनेस. मग तूच सांग काय झालंय मला ते. सांगतो. माझ्या हल्लीच्या काही निर्णयांनी तू अस्वस्थ झाली आहेस असं मला वाटतं, किंवा असं म्हणूया की यू आर रादर इंट्रिग्ड अँड परप्लेक्स्ड. दॅट साऊंड्स अबाउट राईट. केतकी, मी तुला महत्वाची सहकारी तर मानतोच, पण एक मैत्रीण सुद्धा. असतील आपल्यात मतभेद, पण आय हॅव अ डीप रिस्पेक्ट फॉर व्हॉट यू स्टँड फॉर, एस्पेशली युअर व्हॅल्यू बेस्ड बिहेवियर. पण प्रत्येक माणूस वेगळा असतो केतकी. मी एक अतिशय यशस्वी व्यावसायिक आहे आणि मला अजून अनेक शिखरं गाठायची आहेत. तू हसू नको, पण मी मुंबईकर असलो तरी तुमच्यासारखा तत्वनिष्ठ मराठी वगैरे बिलकुल नाही. अर्थात तो एक पॉप्युलर स्टिरियोटाईप मराठी मंडळींचा तरी किमान असल्यामुळं असं म्हणालो. नाहीतर तत्वच्युत माणसं तशी सगळीकडेच असतात. पण ते जाऊ दे. मी असं म्हणतो की माझ्या काही महत्वाकांक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मला राजकारणाची साथ कायम करावी लागते. राजकारण हा टाकाऊ शब्द आहे याच मुळी मताचा मी नाही. राजकारण विरहित असं जगात काहीच नसतं, अगदी आई मुलांच्या नात्यामध्ये सुद्धा. पण तो सुद्धा मुद्दा नाहीच आहे. माझ्या मी ठरवलेल्या सीमांमध्ये मी स्वतः राजकारण करतो आणि माझ्या महत्वाकांक्षांच्या पूर्ततांना त्याची आवश्यकताच आहे. हे मी सर्व तुला का सांगतोय हे थोडक्यात मी तुला सुरुवातीलाच सांगितलंय. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तुला हे कळण्यासाठी सांगतोय की तुम्ही सक्रिय राजकारण करा किंवा नका करू, हे जरी काही अंशी तुमच्या हातात असलं तरी भोवतालचं राजकारण न कळणं म्हणजे तुमच्या अस्तित्वालाच बाधा आणून घेतल्यासारखं आहे. उत्कर्षाची तर बातच सोडा. मला तरी स्वतःला यशाची उंची गाठताना अनेक शिड्यांचे आधार घ्यायची सवय जणू अंगवळणीच पडली आहे आणि त्यात गैर काहीच नाही. काही जण स्वयंस्फूर्तीनं तुमच्या समोर पाठ वाकवून त्या शिडीचा पायरी तयार करतात, तर काही वेळा ते तुम्हाला करावं लागतं. पण त्या शिड्या चढताना मी डोक्यावर कायम गाजराची टोपली ठेवतो, कारण माझ्या प्रत्येक चढाईबरोबर माझ्या वरच्या वरिष्ठांच्या ती गाजरं दृष्टिक्षेपात हवीत, नाहीतर ते शिडी बदलणार. बाकीचं जाऊ दे. आता राजारामचंच उदाहरण घे. कितीही कॉन्फिडेन्शियल म्हटलं तरी समस्त स्टाफला माहीत होतं की त्याच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस चालू आहे. तो निर्दोष असेलही, पण त्याला जायला सांगून मी विमेन एम्प्लॉईजमध्ये एक संदेश धाडला आणि त्याचं सर्व चांगलं करून, म्हणजे पैसा, प्रतिष्ठापूर्वक निरोप वगैरे करून तमाम सिनियर मॅनेजर्सला एक दुसरा संदेश धाडला
त्या पलीकडे तो दोषी होता का निर्दोष त्याच्याशी मला काय कर्तव्य? आय ॲक्टेड विथ अ डिग्री ऑफ फेअरनेस अँड पॉलिटिकल ॲस्ट्यूटनेस अँड दॅट्स व्हॉट मॅटर्स टू मी. आता मी इतके मोकळेपणाने कुणाशी बोलावं अशी माझी ना पोझिशन ना इच्छा, पण तुझ्याशी प्रामाणिकपणे बोलावं असं वाटलं, कारण खात्री आहे की हे आपल्यातच राहणार. आय होप आय हॅव युअर अश्युरन्स हिअर, केतकी. टेक माय वर्ड फॉर इट, शिव. शिवच्या प्रदीर्घ एक्सप्लेनेशन नंतर केतकीला मात्र बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. अलीकडच्या सर्व प्रसंगातून शिवनं दाखवलेल्या प्रतिकात्मक खेळी आता तिला नीट समजून चुकल्या आणि त्या अर्थानं राजकारण समजून घ्यायची किमान तिनं पुढची एक पायरी गाठली. आता प्रश्न इतकाच उरला होता की या नव्या ज्ञानाचं पुढं करायचं काय. पण कमीत कमी ती संभ्रामावस्थेच्या कोशातून बरीचशी बाहेर आली. केतकी, केतकी, I accept your resignation with a heavy heart. And you know, I mean it. मला माहीत आहे शिव, आता माझे काही प्रश्न मलाच सोडवायचे आहे. अँड आय हॅव अ वेग फिलिंग हिअर की कॉर्पोरेट वर्ल्ड ही त्याची जागा नाहीये. यू आर राईट देअर, केतकी. पण लक्षात ठेव, राजकारणातून तुला मुक्ती नाही, ती कोणालाच नसते. थँक्स फॉर पुटिंग मी इन टच विथ रियालिटी, शिव. पण मूल्याधिष्ठित व्यवहारांच्या काही थोड्या तरी जागा या अथांग जगात असतीलच. किंबहुना त्याचा शोध हीच माझ्या पुढच्या वाटचालीची दिशा असणार आहे. ओनली टाइम विल टेल इफ आय फाइंड वन. निघते मी. डोंट फॉरगेट, यू हॅव अ फ्रेंड ॲट द अदर एंड ऑफ द फोन, इवन ॲट 2 AM. बेस्ट लक, केतकी.